बहुतेक ट्रेडर्सची त्यांचं कॅपिटल वापरण्यामागे एक चूक होते. तुम्ही पण ती चूक करत नाही ना याची एकदा खात्री करून घ्या. ती चूक म्हणजे तुमचं ट्रेडिंग कॅपिटल तुम्ही जर का इक्वल अमाउंट्स मध्ये वेगवेगळ्या पोझिशन्स मध्ये जर का डिवाइड करत असाल तर ते तसं नाही करायला पाहिजे. तुमच्या ट्रेडिंग कॅपिटलचं जे डायव्हर्सिफिकेशन तुम्ही करताय हे इक्वल अमाउंट्स मध्ये न होता हे रिस्क प्रमाणे बदललं पाहिजे. प्रत्येक ट्रेड जो तुम्ही घ्याल त्याच्यामध्ये एकसारखी रिस्क असायला हवी. तुम्ही इक्वल अमाउंट्स मध्ये जर का पैसे डिवाइड केले तर एका ट्रेड मध्ये कमी रिस्क दुसऱ्या ट्रेड मध्ये जास्ती रिस्क असं होत जाईल. प्रत्येक ट्रेड मध्ये एकसारखी रिस्क घ्यायची असेल तर तुमचं पोझिशन सायझिंग म्हणजेच क्वांटिटीची कॅल्क्युलेशन कशी असायला हवी हे आपण या व्हिडिओमध्ये बघून घेऊ. सो पोझिशन सायझिंगची एक एक्सेल फाईल मी बनवलेली आहे. त्याच्या मदतीने आपण पोझिशन साईज कशी कॅल्क्युलेट करू शकतो अगदी कमी वेळात ते आपण बघून घेऊया. इथे ही एक्सेल शीट वापरताना तुम्हाला तुमचं टोटल ट्रेडिंग कॅपिटल किती आहे ते द्यायचंय आणि प्रत्येक ट्रेडमध्ये जास्तीत जास्त रिस्क तुम्ही किती घेणार ही तुम्हाला एकदा मेन्शन करायची. तर मॅक्स रिस्क पर ट्रेड ही तुम्ही जर का ट्रेडिंगची सुरुवात करत असाल तर 0.5% ऑफ युअर टोटल कॅपिटल एवढीच हवी. जसा तुम्हाला अनुभव येत जाईल तशी ही तुम्ही 1% पर्यंत घेऊन जाऊ शकता. किती मोठा अनुभव जरी झाला तरी प्रत्येक ट्रेड मागे टोटल कॅपिटलच्या 1% मोठी रिस्क घेऊ नका. हे दोन्ही आकडे हे वन टाइम तुम्हाला टाकायचे. हे प्रत्येक ट्रेड मागे बदलणार नाही. पुढचे आकडे येतील की जे प्रत्येक ट्रेड मागे बदलतील. पहिल्यांदा टाकायचे तुम्हाला एंट्री प्राइस. इथे आपण उदाहरण घेऊ तुमचा एखादा स्टॉक मध्ये 100 रुपयाला एंट्री होती आणि इथे 4% खाली म्हणजे लेट से 96 ला माझा स्टॉप लॉस आहे. असं जर का असेल तर हे खालचे जे आकडे आहेत ते मला काढून मिळत आहेत. 10 लाख माझं ट्रेडिंग कॅपिटल मी टाकले 0.5% ची रिस्क घेतली आहे. याचा अर्थ प्रत्येक ट्रेड मागे मी 5,000 रुपयाची रिस्क घेतोय. आता प्रत्येक ट्रेड मागे जर का 5,000 पेक्षा मोठा तोटा मला व्हायचा नाही असं जर का हवं असेल तर नेमकी क्वांटिटी काय असायला पाहिजे ती मला इथे पोझिशन साईज मध्ये काढून मिळते. आता इथे मी स्टॉप लॉसचा आकडा छोटा किंवा मोठा केला तर यातनं पोझिशन साईज किती आहे हा आकडा बदलेल. हे 96च्या जागी मी जर का 92 केलं तर माझा पोझिशन साईज बदलला. हे 92च्या जागी मी जर का 98 केलं तर माझा पोझिशन साईज बदलला. सो तुमचा स्टॉप लॉस लांब आहे का जवळ आहे याच्यावरनं तुमची पोझिशन साईज मोठी आहे का छोटी आहे असा फरक तुमच्या ट्रेडमध्ये होईल. ही पोझिशन साईज कॅल्क्युलेट करणारी जर का एक्सेल तुम्हाला हवी असेल तर कमेंट्स मध्ये पोझिशन साईज असं लिहा. मी तुम्हाला याची टेम्पलेट शेअर करेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तो शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.